ओके. काय फॉर्म्युला आहे फॉर्म्युलाचं आपण काय तुम्हाला काय करतो मी आता ग्रुपवर पाठवतो डायरेक्ट. आता फॉर्म्युला बघून काय करा तुम्ही सगळ्यांनी नोटबुक मध्ये लिहून घ्या. आपण आता डायरेक्ट टॉपिक स्टार्ट करायचं का? येस सर. ओके. पहिल्यांदा थोडं काय करूया मल्टिपल अँगलचं फॉर्म्युला आहे थोडं आपण चेंज करू शकतो. आपण थोडं चेंज करून वगैरे आपण काय करतोय लिहितोय. तुम्हाला तिथं काय चेंज होतोय कसं चेंज होतोय थोडं तिथं कळायला पाहिजे. आता आपल्याला मल्टिपल अँगलचा फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे. मल्टिपल अँगलचा फॉर्म्युला cos 2a इज इक्वल टू काय फॉर्म्युला? मल्टिपल अँगलचा फॉर्म्युला येतोय cos 2a इज इक्वल टू फॉर्म्युला येतोय काय येतोय तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. सांगा फास्ट. a मायनस साइन स्क्वेअर a. ते एक झालंय cos स्क्वेअर a मायनस साइन स्क्वेअर a येतोय. त्यानंतर दुसरा येतोय 1 मायनस 2 साइन स्क्वेअर a. 2 cos स्क्वेअर a मायनस 1 हे एक येतोय दुसरा एक येतोय आणि 1 मायनस 2 साइन स्क्वेअर a. हा दोन फॉर्म्युला येतो. ओके. हा दोन फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. दिसतंय ना क्लिअर सगळ्यांना? येस सर. ऍक्च्युअली आपण हा फॉर्म्युला इथं युज करताना M2 मध्ये युज करताना आपण थोडं वेगळं पद्धतीने युज करतोय इथं. cos स्क्वेअरचा आपण काय करतोय इथं फॉर्म्युला युज करतोय. इथं M2 मध्ये इंटिग्रेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला काय पाहिजे इथं हा cos स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला लागतो तिथं. डेफिनेशन फॉर्म्युलावर सगळे मी लिहून दिले तुम्हाला तिथं कळेल. फक्त कन्वर्ट कसं होतं हे सांगतो तुम्हाला. हा cos स्क्वेअरचा आपल्याला फॉर्म्युला पाहिजे. मग कसं करणार तुम्ही इथं एडिट करूया आपण एक. ओके. पहिला एक फॉर्म्युला एडिट करून दाखवतो तुम्हाला. बघा काय येतं इथं 2 cos स्क्वेअर a इज इक्वल 2 cos स्क्वेअर a मायनस 1 आहे. आपल्याला cos स्क्वेअर a चा फॉर्म्युला पाहिजे आपल्याला. काय करू आपण 2 cos स्क्वेअर a इथं ठेवूया मायनस 1 काय करूया तिकडे घेऊया. काय होतोय इथं प्लस 1 होतोय आणि प्लस cos 2a ऍज इट इज येतोय इथं. ओके. 1 प्लस cos 2a इज इक्वल टू काय येतोय इथं 2 cos स्क्वेअर a येतोय. पण आपल्याला cos स्क्वेअर पाहिजे मग 2 एक अजून राहतोय 2 काय करा या साईडला घ्या 1 प्लस cos 2a upon 2 is equal to cos स्क्वेअर. cos स्क्वेअर येतोय. या पद्धतीने काय होतं इथं फॉर्म्युला चेंज होतोय. मग काय करतो तुम्हाला याच्या ठिकाणी इथं तुम्हाला एक्झाम्पल मध्ये असतोय तिथं cos स्क्वेअर x is equal to 1 प्लस काय येतोय 1 प्लस cos 2x upon 2. cos 2x upon 2 हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना इंटिग्रेशन फाइंड करताना. ओके. डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ cos स्क्वेअर x असं क्वेश्चन येतोय किंवा फाइंड द इंटिग्रेशन ऑफ cos स्क्वेअर x. त्या पद्धतीमध्ये फॉर्म्युला cos स्क्वेअरचा आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला मिळत नाही त्याचा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह मध्ये. मग त्यावेळी आपण काय करायचं हा फॉर्म्युला यूज करून त्याचं इंटिग्रेशन काढायचं. ह्याचं इंटिग्रेशन आपल्याला काढता येतो डेरिव्हेटिव्ह काढता येतोय आणि ह्याचा पण आपल्याला कॉन्स्टंटचा पण इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह काढता येतोय. पण हा cos स्क्वेअरचा इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढता येत नाही. मग त्यावेळी आपण हा फॉर्म्युला ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला तिथे यूज करायचा आहे. ओके. दुसरा एक येतोय साइन स्क्वेअरचा आपल्याला असेल ही माहिती आहे तुम्हाला. अजून एक फॉर्म्युला कुठला आहे cos 2a इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर a. 2 साइन स्क्वेअर a येते. ओके. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर a. मग ह्याच्यावर कसं कन्वर्ट करायचं आपल्याला साइन स्क्वेअर याचं काढायचंय आणि काय करा हे मायनस टर्म आहे मायनस टर्म काय करा लेफ्ट हँड साइडला घ्या प्लस 2 साइन स्क्वेअर a होतोय इज इक्वल टू आता cos 2a काय करा राईट हँड साइडला या ऑलरेडी 1 इथं आहे इकडे आले काय होतं इथं ती मायनस cos 2a होते. ओके. दॅट इज साइन स्क्वेअर a इज इक्वल टू 1 मायनस cos 2a अपॉन 2 येतोय. आपल्याला x तिथं व्हेरिएबल चेंज असतोय cos स्क्वेअर x साइन स्क्वेअर x इज इक्वल टू साइन स्क्वेअर x इक्वल काय येणार येतं 1 मायनस cos 2a अपॉन 2 हा फॉर्म्युला तिथं आपल्याला यूज करायचा आहे. सर 1 मायनस cos 2x upon x. झालंय हा सॉरी एक आहे इथे की येते. x ओके. तिथं
एक्स येणार. ओके, या पद्धतीमध्ये फॉर्म्युला बरेच फॉर्म्युला मी काय केलं इथं सगळे ह्याच्यामध्ये आहे ना कन्वर्ट करून तुम्हाला दिलेलं आहे. डायरेक्ट काय करा तुम्ही ग्रुप वरती मी पाठवतो आता. काय करा उद्यापर्यंत सगळे फॉर्म्युला तिथं लिहून घ्या. ही मल्टिपल अँगलचं फॉर्म्युला आहे. सब मल्टिपल अँगल काय असते? सब मल्टिपल अँगल फॉर्म्युलामध्ये येत जागी इथं डिवाइड बाय 2 येतोय, मग 2 कॅन्सल होतो, कॉस हे आन्सर येतो इथं. बरोबर आहे? 2 कॅन्सल होतोय, मग आन्सर इथं काय येतं बघा, कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. तुम्हाला ही पण फॉर्म्युला तिथं लागतोय. सब मल्टिपल अँगल फॉर्म्युला आहे. कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 इज इक्वल टू 1 प्लस काय येणार इथं? हा, हे सांगा, हे आता ही कॉस स्क्वेअर ॲज इट इज असू दे. सब मल्टिपल अँगल फॉर्म्युला काय येतो ह्याच्यामध्ये सांगा मला. कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 इज इक्वल टू ह्याचा फॉर्म्युला काय येतोय? बोर्ड दिसतंय का? जिथं बोर्ड दिसत नाही मला सांगा. परत आपण हे करूया. कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 इज इक्वल टू काय येतंय? कोणाला सांगता येते? हा, हे चेंज करायचं फक्त. सब मल्टिपल हाफ अँगल करायचं. सब मल्टिपल याचा अर्थ काय? हाफ अँगल असतो. ही फुल अँगल आहे, तर हाफ अँगल म्हणजे डिवाइड बाय 2 होतोय. मग इथं पण डिवाइडेड बाय 2 येणार. सगळीकडे काय येणार इथं? डिवाइडेड बाय 2 येणार. पण ह्याचा इथं काय येतो इथं? cos square a minus 1. हा, 1 प्लस कॉस 2x आहे इथं. एक्स ठिकाणी आपण काय करतोय? हाफ अँगल घेतोय डिवाइडेड बाय 2. 2 कॅन्सल होतो. काय राहतं इथं? फक्त एक्स राहतोय डिवाइडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 इज इक्वल टू 1 प्लस कॉस एक्स अपॉन 2. तुम्हाला ह्याचं पण इंटिग्रेशन काढायला सांगते किंवा डेरिव्हेटिव्ह काढायला सांगते, त्यावेळी तुम्ही हा फॉर्म्युला युज करायचा आहे. मग त्याबरोबर तसंच काय येतोय इथं? साइन स्क्वेअर एक्स बाय 2 चं काय येतोय? हा, 1 minus cos x divided by 2. 1 मायनस कॉस एक्स अपॉन 2. त्या पद्धतीमध्ये काय होतं इथं? सब मल्टिपल अँगलचा फॉर्म्युला ते चेंज होत असते. ओके, नेक्स्ट सांगतो बघा. त्याच्यापेक्षा ते कापडनेच होते एक मिनिट. आणि अजून एक ट्रिपल अँगलचा एक फॉर्म्युला आहे. ती पण तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलं होतं मी. कुठला फॉर्म्युला सांगितलं होतं? साइन 3x इज इक्वल टू किंवा साइन 3 थीटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला? कॉस 3x इज इक्वल टू काय फॉर्म्युला? दोन्ही फॉर्म्युला सांगा मला. ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला मध्ये आपण बघितलं होतं. हा, ट्रिपलेटचा अँगल फॉर्म्युला येते. काय फॉर्म्युला? 3 sin x मायनस 4 sin क्यूब x. ओके, मागच्या वेळी पण तुम्हाला सांगितलं होतं हे फॉर्म्युला आपल्याला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये यूज करतो आपण. ह्याचं काय येतोय? 4 cos क्यूब x मायनस 3 cos x. ओके, हा दोन फॉर्म्युलावरती आपल्याला काय करायचंय? आपल्याला इंटिग्रेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह मध्ये कुठला फॉर्म्युला येतो बघा? त्याचं साइन क्यूब एक्सचं इंटिग्रेशन काढा किंवा कॉस क्यूब एक्सचं जर इंटिग्रेशन काढा. आपल्याला सांगितले या पद्धतीने. काय? साइन क्यूब एक्सचं इंटिग्रेशन विचारलंय आणि कॉस क्यूब एक्सचं इंटिग्रेशन जर आपल्याला विचारलंय तर डायरेक्ट आपल्याला ह्याचा स्टँडर्ड फॉर्म वगैरे मिळत नाही. मग त्यावेळी आपण हा फॉर्म्युला इथं यूज करायचा आहे. कन्वर्ट करून सांगा मला, साइन क्यूब एक्स इक्वल टू काय येतो इथं? हा, इथं 4 ॲज इट इज ठेवा नाही तर 4 साइन क्यूब एक्स इक्वल टू काय आहे तुम्हाला सांगा. 3 sin x minus sin 3x. 3 sin x मायनस साइन 3x. कसं आलं ती बघा. आता हा 4 साइन क्यूब एक्स काय केलं आपण? लेफ्ट हँड साइडला घेतले, प्लस 4 साइन क्यूब एक्स झाले इथं मायनस असल्यामुळं. हा साइन क्यूब एक्स साइन 3x काय करा? राईट हँड साइडला या, मायनस साइन 3x होतोय. आणि इथलं 4 आहे, ती 4 आपल्याला काढायचंय. मग आता काय करूया आपण? तिथं मल्टिप्लिकेशन मध्ये 4 इकडे काय होतं? डिव्हिजन मध्ये जातोय. 3 sin x मायनस साइन 3x डिवायडेड बाय 4.
आता हे जे साइन क्यूब एक्स तुम्ही काय करू शकता तिथं फॉर्म्युला यूज करू शकता डायरेक्ट. हे काय एवढं सिम्प्लिफाय करत बसायचं नाही. फक्त तुम्हाला सांगितलं मी कसं कन्वर्ट होतोय. हा फॉर्म्युला तुम्हाला काय करायचं तिथं यूज करायचा आहे साइन क्यूब एक्सचा. ओके. मग त्याचबरोबर कॉस क्यूब एक्सचा फॉर्म्युला काय आहे तुम्हाला सांगा. cos 3x plus 3 cos x divided by 3. cos 3x plus 3 cos x डिवाइडेड बाय किती येते 4. 4. ओके. मग या पद्धतीने काय करा हा फॉर्म्युला काय यूज करायचा तिथं. असंच बऱ्याच फॉर्म्युला ट्रिग्नोमेट्री मध्ये ते फॉर्म्युला सगळे काय करा लिहून घ्यायचे. आणि लॉगॅरिथमचा फॉर्म्युला वगैरे तुम्हाला सांगितलं होतं मी. अजून एक तुम्हाला एक लॉगॅरिथमचा एक प्रॉपर्टी डिस्कशन करू आपण बघा. कुठलं प्रॉपर्टी मला सांगा. लॉग m इंटू n इज इक्वल टू काय फॉर्म्युला. तिथे बेस काय नसेल तर e असतोय सांगितलं होतं. लॉग m इंटू n log लॉग m to base Log n log n to base log n टू द बेस e. ओके. हा फॉर्म्युला आपल्याला प्रोडक्ट रूलचा फॉर्म्युला माहिती आहे लॉगॅरिथम मध्ये. ओके. आता इथं एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला ते युज करायचं आहे. प्रोडक्ट रूलचा फॉर्म्युला आहे ना ते आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण वेगळ्या पद्धतीने तिथे युज करतोय. पण तुम्हाला एक लॉगॅरिथम फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा असतो तिथं. मग तुम्हाला तिथे या टाईपचं एक फंक्शन दिलेलं असतात y इज इक्वल टू x रेस टू n प्लस x रेस टू x. या पद्धतीमध्ये जर तुम्हाला तिथं फंक्शन दिले का त्या फंक्शनला आपल्याला काय करायचंय लॉगॅरिथम पद्धतीने सॉल्व्ह करायचे. आपण पहिल्यांदा काय करतो इथं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड म्हणतोय. काय करायचं ते एक्झाम्पल सॉल्व्ह करताना टेकिंग लॉग ऑन बोथ साइड त्या पद्धतीमध्ये येतोय. मग इथून तुम्हाला समजलं पाहिजे इथं काय करता येतो आपल्याला. हे स्प्लिट करता येते का लॉगॅरिथम इथं. हा लॉगॅरिथम तिथं स्प्लिट करता येते का सेपरेट करता येते का सांगा लवकर. हा प्रॉपर्टी आपण इथं यूज करू शकतो का. नाही. काय यूज करू शकत नाही. हा सर मल्टिप्लिकेशनचं ऍडिशन होतं. ऍडिशनचं हा. मल्टिप्लिकेशन नाही होत. इथं लॉगॅरिथम बघायचं आर्ग्युमेंट काय दिले बघायचे काय नसेल तर बेस ई असते बरोबर आहे. पण आर्ग्युमेंट काय दिलं बघायचं ज्यावेळी आर्ग्युमेंट प्लस मध्ये दिलं येतं पण ऍक्च्युअली आपलं प्रॉपर्टी सांगता इथं मल्टिप्लिकेशन प्रॉपर्टी इथं प्लसच्या ठिकाणी जर गुणाकार असेल आपण ह्याच्यामध्ये असं स्प्लिट करू शकतोय. मग आपल्याला हा फॉर्म्युला या पद्धतीमध्ये स्प्लिट करता येत नाही. ओके. तुम्ही असं जर म्हणत असेल तर हे असं आपल्याला करता येतोय. ओके. ह्या पदही करता येत नाही तर नॉट इक्वल टू येतोय बरोबर आहे. ह्याचा इक्वल टू येत नाही. ही रॉंग पद्धत आहे. इथं तुम्ही काही वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांना बघितलं होतं या पद्धतीमध्ये तिथं फंक्शन दिले असतात टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड म्हणते डायरेक्ट असं सेपरेट करून टाकते तिथं. सेपरेट आपल्याला करता येत नाही तिथं काय करता येत नाही. आता आपण ही असं कुठलं प्रॉपर्टी यूज करतोय मला सांगा तिथं ते आपल्याला असं सेपरेट होतोय मध्ये प्लस असताना. कुठलं प्रॉपर्टी इथं नाही कुठलं कंडिशन आहे कुठलं रूल्स नाही तिथं असं सेपरेट करायचं. त्यामुळे हे असं सेपरेट करता येत नाही. ओके. कधी सेपरेट करता येतो ज्यावेळी हा दोन्ही मध्ये इथं गुणाकार असेल त्यावेळी हा प्रॉपर्टी आपण यूज करून सेपरेट करतो त्याला. ओके. हे कंडिशन लक्षात ठेवा सगळ्यांनी. बऱ्याच जण इथं सॉल्व्ह करताना एक्झाम्पल वगैरे चुकते तिथं त्यावेळी मी सांगतो परत पण हा प्रॉपर्टी तिथं यूज करता येत नाही. काय यूज करता येत नाही. आर्ग्युमेंट मध्ये दोन्ही m इंटू n दोन्ही मध्ये गुणाकार पाहिजे. तिथं गुणाकार असेल तर आपण ही सेपरेट करता येतो आपल्याला. पण असं ऍडिशन सबस्ट्रॅक्शन वगैरे असेल तर त्याला सेपरेट करता येत नाही. हे एक प्रॉपर्टी लक्षात ठेवायची सगळ्यांनी. मी सांगितलं होतं त्यावेळी पण आता पण लक्षात ठेवा ते. ओके. पहिला टॉपिक स्टार्ट करायचं आपलं इथं फंक्शन्स अँड लिमिट्स. टॉपिक फर्स्ट
फंक्शन्स अँड लिमिट्स. ओके, हेडिंग टाका सगळ्यांनी. थोडं आपण त्याचा आधी टॉपिक स्टार्ट करायचा आधी थोडं आपण बेसिक बघूया. सेट्स माहित आहे का सगळ्यांना? मराठीमध्ये काय म्हणतो आपण याला? संच. संच. माहित आहे का सगळ्यांना? माहित आहे का संच? येस सर. A is equal to सपोज A आणि B दोन सेट आपण घेऊया. तर 1 2 3 4 चार. पहिला सेट मध्ये काय येतं? 4 एलिमेंट्स आहेत. सेकंड सेट मध्ये काय येतं? A B C आणि D. दोन सेट आहेत इथं. A आणि B दोन सेट्स आहेत. ह्याच्यावर आपल्या सेट वरून काय येतं? फंक्शनचा डिफाईन पेअर होतोय. काय तो डेफिनेशन काय सांगता येतं? लेट A and B are two non-empty sets. A and B are two non-empty sets such that every element of the set A is related to one and only one element in B is called as the function from A to B. काय तो बघा, काय सांगतो बघा? A and B are two non-empty set आहे. इथं नॉन-एम्प्टी सेट दिलेले, एलिमेंट्स दिले त्याच्यामध्ये. A and B are two non-empty sets such that every element of set A is related to one and only one element in set B is called as the functions from A to B. Function is small letter denoted by F, G, H लेटर्स ने डिनोट करतो आपण. मॅथमॅटिकली डिनोट करतो आपण. अ फंक्शन फ्रॉम A to B is defined as हा फंक्शन मध्ये A मधले कुठलं एक एलिमेंट घेऊया आपण, X घेऊया. A सेट मध्ये एक एलिमेंट X घेऊया आपण आणि B सेट मध्ये एक एलिमेंट आपण काय करूया? Y घेऊया. इज डिफाइंड एज F of X is equal to Y. काय येतो इथं? हा फंक्शन आपण जर ए सेटला फंक्शन जर अप्लाय केलं आपण तर प्रोसेस केल्यानंतर आपल्याला आउटपुट मिळतोय Y. बरोबर आहे? ही इनपुट आहे इथे. इनपुटला आपण X ला दिले आणि इथं मध्ये आपण फंक्शन करतोय, म्हणजे फंक्शन प्रोसेस करतोय. त्या प्रोसेस केल्यानंतर शेवटी आपल्याला आउटपुट मिळतोय, वायचं एलिमेंट मिळतोय. म्हणजे हा X एलिमेंटला आपण काय केले, त्याला फंक्शन अप्लाय केल्यानंतर आपल्याला शेवटी एक Y एलिमेंट मिळतोय. हा Y एलिमेंट कसे कुठं असणार आहे? ती सेट B मध्ये असणार आहे आणि X कुठं असणार आहे? सेट A मध्ये असणार आहे तिथं. ओके, शॉर्टकट मध्ये सांगतो बघा, डायग्रामॅटिकल सांगतो बघा तुम्हाला, लक्ष देते का बघा. हा आपण काय येतोय? सेट A म्हणूया आपण आणि दुसरा इकडे दिसतंय ना सगळ्यांना? येस सर. इकडे सेट B आहे. काय करूया आता? हा फंक्शन आपल्याला काय करायचं इथं? फंक्शन रिलेशन ही करायचंय. ओके, ह्याच्यामध्ये 1 2 3 4 आहे. इथं A B C आणि D. ओके, हा सेट A आणि सेट B आहे, त्याला आपल्याला काय करायचंय? फंक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. काय येतो बघा? फंक्शन डेफिनेशन काय सांगतात आपल्याला? A and B are two non-empty sets such that every element of A मधलं प्रत्येक एलिमेंटला every element of set A is related to one and only one elements in B. रिलेशन असायला पाहिजे प्रत्येक एलिमेंटला. काय असायला पाहिजे? याच्या बरोबर रिलेशन असायला पाहिजे. दॅट इज 2 बरोबर 3 बरोबर C आणि 4 बरोबर D असायला पाहिजे. ओके, आता ह्याचा अर्थ काय येतो बघा? आता प्रत्येक एलिमेंट बरोबर काय येतं? असं पण होऊ शकतं, येतं असं लिहिलं. प्रत्येक एलिमेंट काय? A मधलं प्रत्येक एलिमेंटला B मधलं वन अँड ओनली वन एलिमेंट काय असायला पाहिजे? तिथं रिलेटेड असायला पाहिजे. असं असेल तर आपण त्याला काय म्हणतोय? फंक्शन म्हणतोय. दॅट इज आपण F of 1, आपण F of X ठिकाणी 1 केले आपण. X आता इज इक्वल टू काय मिळतो आपल्याला? A मिळतोय. आपण सपोज करूया. दुसरा F of 2 इज इक्वल टू B मिळू शकतो आपल्याला, आउटपुट B मिळतोय. आपण फंक्शन केलं F of 3, आपण काय केलं? ते फंक्शन मध्ये 3 अप्लाय केले. 3 अप्लाय केल्यानंतर आपल्याला आउटपुट मिळतोय
सी मिळतोय. दुसरा आपण करू शकतोय 4 एलिमेंट काय असू शकतं इथं? एक मिनिट. ओके, आता या 4 ला आपण काय करू शकतोय? एफ ऑफ 4 इज इक्वल टू डी. हा प्रत्येक एलिमेंट वन आउटपुट आपण काय केलंय इथं? फंक्शनला अप्लाय केलंय, मग आपल्याला आउटपुट मिळतोय ए. परत त्याचा आउटपुट दुसरा मिळतोय, सेकंड एलिमेंटला आउटपुट बी मिळतोय, थर्ड एलिमेंटला सी मिळतोय, फोर्थ एलिमेंटला डी मिळतोय. त्या टाईपचा फंक्शन म्हणजे फंक्शन कुठं असणार आहे? कुठलं तरी एक फंक्शन दिलं असतं आपल्याला. काय? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक फंक्शन दिले असेल 2x स्क्वेअर प्लस 1. त्या फंक्शन दिले, फंक्शन मध्ये आपण प्रत्येक एक्स प्रत्येक व्हॅल्यूला एक वायचं व्हॅल्यू मिळतो आपल्याला इथं. एक्स मध्ये आपण कुठलाही व्हॅल्यू ठेवा, एक्स इक्वल टू 1 ठेवा. काय येतो बघा? एक्स इक्वल टू 1 ठेवल्यानंतर काय येतोय? 2 प्लस 1 काय येतो इथं? 3 मिळतोय. ओके, एक्स इक्वल टू 2 ठेवा, काय मिळतो बघा? आता इथं याचा व्हॅल्यू काय आला इथं? 3 येतो. या फंक्शन मध्ये आपण काय केले तिथं? अप्लाय केले. हा तुमचा प्रोसिजर आहे फंक्शन मध्ये. आपण इनपुटला 1 टाकले की आपल्याला आउटपुट काय मिळालं इथं? 3 मिळतोय. ओके, फंक्शन डिफाईन असं होतोय. दॅट इज अ फंक्शन इज डिफाईन्ड ॲज एव्हरी एलिमेंट ऑफ सेट A is related to one and only one element in set B is called as a functions from the set A to B. ओके, येतोय लक्षात सगळ्यांना फंक्शन डेफिनेशन आहे? Yes, sir. Yes, sir. अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया बघा. तुम्हाला कम्प्युटर सिस्टम मध्ये थोडं सांगतो बघा. सर नोट्स ची PDF पाठवणार ना? हा, पाठवतो. आता बघा, हा एक्स आहे तिथं. एक्स ला काय करू आपण? इनपुट घेऊया. आता ह्याचं प्रोसेस करायचं आपल्याला इथं. जेव्हा प्रोसेस येतो इथं एफ ऑफ एक्स मध्ये येतोय, बरोबर? फंक्शन आपल्या इथं प्रोसेस मध्ये. मग आपल्याला आउटपुट मिळतोय वाय. ह्याला आपण आउटपुट म्हणतोय. ओके, जसं लक्षात येतं का? आपण एक्स इनपुटला दिलोय, त्या फंक्शन म्हणजे प्रोसेस होतो इथं. फंक्शन ते झाल्यानंतर शेवटी आपल्याला काय मिळतोय इथं? वाय मिळतोय. ह्याच्यात फंक्शन आपण काय केले तिथं? शॉर्टकट मध्ये येतो आपण डायरेक्ट फंक्शन वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. फॉर्म एक्स, प्रत्येक एक्स व्हॅल्यूला एक वाय आपल्याला मिळतोय तिथं. ठीक आहे, येतोय लक्षात आलं? आता मग सांगितलं होतं मी डायग्रामॅटिकली. आता पहिला सेट म्हणजे काय असतो इथं? हा ए सेट म्हणजे काय असतो? ही डोमेन येतो इथं. डोमेन येतोय आणि ही को डोमेन येते. इथं x1 y1 सॉरी x1 x2 x3. इकडे काय म्हणू शकतो आपल्याला? y1 y2 y3. हा कोडोमेन मध्ये, कोडोमेनला अजून एक नाव देतो आपण इथं रेंज. ओके, मग इथं फंक्शन आपण काय करतो इथं? प्रोसेस करतोय. आपल्याला इनपुटला जर आपण x1 टाकले की आपल्याला आउटपुटला कुठलाही मिळू शकतं इथं. y2 मिळू शकते, y3 मिळू शकते, y1 मिळू शकते, x3 ला आपल्याला परत y2 मिळू शकते. इथं कुठलेही आपल्याला आउटपुट इथं मिळू शकते. येतोय लक्षात सगळ्यांना? हा मॅथमॅटिक्स ही आपण करतोय. त्याच्याबरोबर अजून एक एक्झाम्पल सांगतो बघा. दोन्ही मला फंक्शन नॉट डिफाईन्ड कुठं कधी होतो बघा, मी सांगतो बघा. एक एक्झाम्पल सांगतो मला डायग्राम. त्याच्यावरती मला सांगा हे कुठलं फंक्शन येतोय. हा एक एक्झाम्पल आहे फंक्शनचा. काय येतं एक्झाम्पल मध्ये दिले येतं 1 5 8 दिले आणि दुसरा कोडोमेन मध्ये ए बी आणि सी दिले. ओके, आता 1 ला काय केलं इथं? बी आपल्याला 1 आउटपुट केल्यानंतर बी मिळतोय, 5 केल्यानंतर ए मिळतोय आणि 8 अप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळतोय इथं? बी मिळतोय. ओके, आणि दुसरा एक एक्झाम्पल आहे 1 आणि 5 दोन एलिमेंट्स आहेत आणि ए बी सी इथं पण कोडोमेन मध्ये दिलेले आहेत. तर 1 चा ए मिळतोय, 5 चा बी आणि ह्याचा सी. हा दोन्ही मध्ये तुम्हाला फंक्शन कुठलं वाटतं सांगा? कुठलं फंक्शन आहे, कुठलं नॉट फंक्शन आहे? नॉट डिफाईन्ड फंक्शन कुठलं होतं आणि डिफाईन कुठलं होतं? मला फंक्शन सांगू शकता का?
हा डेफिनेशन वर लक्ष द्यायला आलंय सगळ्यांना. ए मधलं प्रत्येक एलिमेंट बरोबर बी मध्ये एक एलिमेंट येतं. वन अँड ओनली वन एलिमेंट इन बी मध्ये असायला पाहिजे. ओके, ए मधलं प्रत्येक एलिमेंटला बी मधलं एक एलिमेंट पाहिजे तिथं. असं आहे का तिथं पहिल्या सेट मध्ये? नो सर. फंक्शन येतं बरोबर आहे. मग इथं बघा पहिला 1 ठेवल्यानंतर बी मिळू शकते आपल्याला आणि 5 ठेवल्यानंतर ए मिळू शकते. आणि आपण आउटपुटला 8 जर अप्लाय केले आपण 8 व्हॅल्यू ठेवल्यानंतर आपल्याला शेवटी आन्सर इथं परत ते सेम व्हॅल्यू मिळू शकतो. इथं बी मध्ये सेम व्हॅल्यू मिळू शकते तिथं. ओके, बी मधले 8 आपण जर फंक्शन अप्लाय केले तिथं एका टाईपचं आता दोन वेगवेगळं आपण व्हॅल्यू ठेवल्यानंतर एक्सचा तिथं आपल्याला सेम व्हॅल्यू इथं मिळू शकते इथं. ओके, येतंय लक्षात? आन्सर आपल्याला सेम येऊ शकते तिथं. सपोज बघा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आपण ठेवले. सपोज एफ ऑफ एक्स इक्वल टू आपण काय केले तर एक्स स्क्वेअर घेतले. आता आपल्याला एक्स व्हॅल्यू ठेवायचं आहे -1 to +1 पर्यंत. -1 to 1 पर्यंत आपल्याला काय करायचं इथं एक्स व्हॅल्यू ठेवायचं आहे. मला सांगा पहिल्यांदा काय करू आपण -1 ठेवूया. काय येतो एफ ऑफ -1 इज इक्वल टू 1 येतोय बरोबर आहे. 1. खाली दिसते ना सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. दुसरा व्हॅल्यू ठेवले आपण एफ ऑफ 1 ठेवले. 1 ठेवल्यानंतर काय येतोय 1. 1. म्हणजे आपल्याला एक्स दोन डिफरंट व्हॅल्यूचा बी मध्ये एकच एलिमेंट मिळू शकते. आपल्याला सेम आन्सर मिळू शकते. लक्षात Yes, आता ए मधला एक एलिमेंटला 1 ठेवल्यानंतर आपल्याला आन्सर बी मिळू शकते आणि 8 ठेवल्यानंतर बी आपल्याला बी मिळू शकते. हा सेट असणार आहे फंक्शन बरोबर आहे डिफाईन्ड होतोय. एव्हरी एलिमेंट ऑफ ए वन इज वन अँड ओनली वन एलिमेंट्स इन बी. प्रत्येक ए मधला प्रत्येक एलिमेंटला एक रिलेटेड एलिमेंट असलं पाहिजे बी मध्ये. ओके, हे आन्सर मिळू शकते. आता हे दुसरं एक्झाम्पल बघा. ही फंक्शन डिफाईन होतो का इथं? No, sir. का होत नाही इथं? ए मधल्या एकाच एलिमेंटचे बी मध्ये दोन व्हॅल्यू नसतात. हा बघा इथं आता ए मधलं एक एलिमेंट 1 बरोबर ए ही मिळू शकते बरोबर आहे. हे बरोबर आहे सेट. आता दुसरं एलिमेंट आहे बघा 5 आहे. 5चा आपण ए मध्ये इनपुटला दिले 5 मग आपल्याला आउटपुटला 2 व्हॅल्यू मिळतोय. असं होऊ शकतंय का कधी? No, sir. No, sir. बरोबर आहे. मग आउटपुटला आपल्याला किती एकच व्हॅल्यू असेल 1 अँड ओनली वन एलिमेंट इन बी. आपण इनपुटला जर 5 दिले व आपल्याला आउटपुटला एकच व्हॅल्यू मिळालं पाहिजे बरोबर ना? Yes, sir. म्हणजे इथं 2 व्हॅल्यू मिळाले. आपण बघा इथं एक्स या ठिकाणी 5 ठेवा किती येतोय 25 येतोय. अजून 5 ठेवल्यानंतर दुसरा व्हॅल्यू येऊ शकतोय की इथं? No, sir. No, sir. बरोबर ही दॅट्स वाय दिस फंक्शन दिस सेट इज नॉट अ फंक्शन नॉट डिफाईन्ड होतं फंक्शन येतं. येतो लक्षात सगळ्यांना? Yes, sir. फंक्शन आता हे काय करणार हे आपण एक्झाम्पल आता एक्झाम्पल घेऊन आपण तिथे घेतलेलं आहे तुम्हाला सांगितले. पण आता काय येतं फंक्शन मध्ये काय असतं इथं टॉपिक मध्ये फंक्शनचे व्हॅल्यू काढायचं वगैरे आपण काढतोय. पण इन जनरली आपण डेफिनेशन फक्त यूज करणार आहे तिथं. ते डेफिनेशन तेवढं लिहून घ्या सगळ्यांनी. त्याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल वर सॉल्व्ह करायचंय. तर हे एक्झाम्पल वर लिहून घेताय का तुम्ही? पाठवलं तुम्हाला ग्रुपवर सगळे त्याच्यामध्ये तिथं बघून लिहून घ्या. डेफिनेशन लिहून घ्या. डेफिनेशन लिहून घ्या. इफ ए अँड बी आर टू नॉन एम्प्टी सेट्स लिहून घ्या. इफ ए अँड बी आर टू नॉन एम्प्टी सेट्स such that every element of the set A is related to one and only one elements of the set B. One and only one elements of the set B. सर सच दॅट पासून रिपीट करा. Such that every element of the set A is related to
one and only one elements of the set B. One and only one element of the set B, then the relation is called a function from the set A to the set B. A function from the set A to the set B. Mathematically denote करतो आपण f from A to B is defined as f of x is equal to y. Is defined as f of x is equal to y. सर लास्टची लाईन सांगता का तेवढी फंक्शन पासून? A function from a relation is called a function from the set A to the set B. A function from set A to the set B. It is f of x is equal to y or y is equal to f of x. आपण शक्यतो काय प्रत्येक ठिकाणी आपण काय करतो तिथं y is equal to f of x घेतोय हे लक्षात ठेवा. हा एक फंक्शन डिफाईन होतोय. हा फंक्शन वरती सगळे पूर्ण तुमचा m2 असणार आहे लक्षात ठेवा. हा y is equal to f of x आहे. f of x काय दिले आपल्याला माहित नाही. f of x ठिकाणी आपल्याला sin x येऊ शकते किंवा cos x येऊ शकते, अल्जेब्राइक फंक्शन येऊ शकते, x² + x³ + 1. कुठलेही f of x आपल्याला माहित नाही काय आहे ते एक फंक्शन आहे. ते फंक्शन मध्ये ही y इन जनरल आपण ते यूज करतोय. y is equal to f of x. ओके, समजलं सगळ्यांना हे? Yes, sir. Yes, sir. फंक्शन खाली लिहून घेत येतं. फंक्शन आर डिनोटेड बाय कॅपिटल functions are denoted by letters F, G, H or कॅपिटल मध्ये F, G, H या फॉर्मॅट मध्ये आपण ते डिनोट करतोय फंक्शन. ओके, आता आपण काय करूया, टाइप्स ऑफ फंक्शन बघूया. नेक्स्ट पॉइंट लिहून घ्या, फक्त एक्सप्लेन करत जाऊया आपण, बघूया. टाइप्स ऑफ फंक्शन नेक्स्ट येतोय पॉइंट येतोय टाइप्स ऑफ फंक्शन. वेगवेगळ्या टाइप्स ऑफ फंक्शनचं टाइप आहेत. टाइप्स ऑफ फंक्शन येते. पहिला येतोय अल्जेब्राइक फंक्शन. पहिला आपण अल्जेब्राइक फंक्शन मध्ये. अल्जेब्राइक फंक्शन मध्ये काय असतंय, दे कंटेन्स अल्जेब्राइक एक्सप्रेशन सच एज. अल्जेब्राइक फंक्शन म्हणजे काय असतंय, त्या फंक्शन मध्ये फक्त काय असतं इथं अल्जेब्राइक म्हणजे अल्जेब्राइक टर्म्स असतात इथं. अल्जेब्राइक टर्म्स म्हणजे ह्याचा अर्थ काय, फॉर एक्झाम्पल x+1 हा काय अल्जेब्राइक टर्म्स आहे, बरोबर आहे. अल्जेब्राइक टर्म्स मध्ये काय असतं, त्याच्यामध्ये x व्हेरिएबल असतो तिथं. x सोडून दुसरं काय नसते तिथं. x पॉइंट्स असते, x+1, x² + 1, x³ + 3 + 3x + 4 हा अल्जेब्राइक टर्म्स असतो. ज्या फंक्शन मध्ये अल्जेब्राइक टर्म्स असते त्याला आपण काय म्हणतोय, अल्जेब्राइक फंक्शन म्हणतोय. आलं लक्षात सगळ्यांना? Yes, sir. अल्जेब्राइक एक्सप्रेशन किंवा अल्जेब्राइक टर्म्स असेल त्याला आपण काय म्हणतोय, अल्जेब्राइक फंक्शन म्हणतोय. अजून रूट मध्ये स्क्वेअर रूट मध्ये असेल तिथं x² + 1 असेल, कुठल्या स्क्वेअर रूट मध्ये, पण x टर्म ज्या फंक्शन मध्ये असते तिथं त्याला आपण काय म्हणतोय, अल्जेब्राइक फंक्शन म्हणतोय. सेकंड वन आहे लॉगॅरिथम फंक्शन. तुम्हाला पण सांगता येतं डेफिनेशन. काय सांगा डेफिनेशन सांगा. लॉगॅरिथमिक फंक्शन. लॉगॅरिथमचे सगळे फंक्शन. A function have logarithm terms is called as a logarithm function. A function having
लॉगॅरिथम्स आर कॉल्ड ॲज द लॉगॅरिथम फंक्शन. ज्या फंक्शन मध्ये ज्या टर्म्स मध्ये ज्या अल्जेब्राइक टर्म्स असतात ते ज्या फंक्शन मध्ये लॉगॅरिथमच्या टर्म्स असते त्याला आपण लॉगॅरिथम फंक्शन म्हणतोय. फॉर एक्झाम्पल लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 हा लॉगॅरिथम फंक्शन झालं तिथं. ठीक आहे. लॉग अप्लाय झाले तिथं, दॅट इज लॉग ऑफ साइन एक्स, लॉग ऑफ साइन एक्स, लॉग ऑफ कुठलाही टर्म शकते साइन एक्स प्लस कॉस एक्स. अशा वेळी काय होतं इथं लॉगॅरिथम फंक्शन मध्ये कन्वर्ट होतो. ओके, आलं लक्षात सगळ्यांना. नेक्स्ट येतोय एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. थर्ड वन काय आहे? एक्सपोनेन्शियल फंक्शन. हा, डेफिनेशन कोणाला सांगता येतोय? एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे एक्सपोनेन्शियल टर्म्स कुठला असतो माहिती आहे ना सगळ्यांना? अ फंक्शन इन्व्हॉल्विंग एक्सपोनेन्शियल टर्म्स इज कॉल्ड एज द एक्सपोनेन्शियल फंक्शन. पॉवर फंक्शन बघा, मी सांगितलं होतं पॉवर फंक्शन एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे पॉवर फंक्शन असते तिथं. ज्या टर्म्स मध्ये एक्सपोनेन्शियल टर्म्स इन्व्हॉल्व असतोय त्या फंक्शनला आपण काय म्हणतो इथं एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणतो. फॉर एक्झाम्पल हे सगळे एफ ऑफ एक्स इक्वल टू लक्षात ठेवा. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स असतोय, एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 असू शकते. ह्याला पण इथं एफ ऑफ एक्स फंक्शन आहे ना एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स इक्वल टू लॉग एक्स स्क्वेअर प्लस 1 येतं. या पदामध्ये होतो इथं. एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये काय होतो इथं ह्याला एफ ऑफ एक्स इक्वल टू ए रेस टू एक्स किंवा एफ ऑफ एक्स इक्वल टू ए रेस टू एक्स प्लस 1 आहे. एक्सपोनेन्शियल टर्म्स आहे सगळे, बरोबर. ए रेस टू एक्स प्लस 1 हा सगळे टर्म्स काय आहेत एक्सपोनेन्शियल टर्म्स आहेत. या टाइपच्या टर्म्सला आपण काय म्हणतो इन्व्हॉल्व जर असेल त्या फंक्शन मध्ये त्याला आपण काय म्हणतोय एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणतोय. ओके, समजलं सगळ्यांना? येस सर. ओके, हे इन जनरली आपण प्रत्येक ठिकाणी यूज करतोय. तर कॉमन हे झाले ते आपल्याला माहित आहे सगळ्यांना. इथून पुढे चालू होतंय थोडं वेगळं टाईप आहे बघा, ते आपण बघूया. कंपोजिट फंक्शन येतं. कंपोजिट फंक्शन मध्ये इथं थोडं वेगळं येतं, लक्ष द्या. तर दोन फंक्शन कंपोजिट म्हणजे दोन फंक्शनचा कंपोज करायचा आपल्याला येतं. दोन फंक्शन जर कंपोजिशन मध्ये असेल त्याला आपण कंपोजिट फंक्शन म्हणतोय. दोन फंक्शन कुठला बघूया आपण. एक एफ फंक्शन आहे फ्रॉम ए टू बी, एक पहिला फंक्शन आहे एफ फ्रॉम ए टू बी आणि दुसरा फंक्शन आहे जी फ्रॉम बी टू सी. दोन फंक्शन दिले आपल्याला तिथं. ठीक आहे. आर टू फंक्शन्स देन द कंपोजिट फंक्शन्स ऑफ एफ अँड जी इज अ फंक्शन. दोन फंक्शन आहे, ह्या दोन्ही फंक्शनचा कंपोज तयार होतोय काय आर टू फंक्शन्स देन द कंपोजिट फंक्शन्स ऑफ फ्रॉम ए अँड जी एफ अँड जी आर बघा एफ कंपोज जी शॉर्ट बारकाईचं आपण काय करतो शॉर्ट झिरो करतोय लक्षात ठेवा. इथं ओ मोठं नसणार नाही, शॉर्ट झिरो आहे फ्रॉम एफ कंपोज जी फ्रॉम ए टू सी. एक नवीन फंक्शन तयार होतो तिथं. हा, दोन फंक्शन मिळून कंपोज होऊन एक नवीन फंक्शन तयार होतोय. त्या फंक्शनला आपण काय म्हणतोय कंपोजिट फंक्शन म्हणतोय. ओके, अँड इज डिनोटेड बाय is defined by f compose g of x is equal to x is equal to f of g of x for all x belongs to a. x काय कुठला असणार रे? a मधलं एलिमेंट असणार आहे.
एफ कॉम्पोज जी ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स मिळतोय. तर बघा दोन फंक्शन आहे. ग्रॅमॅटिकली तुम्हाला सांगतो बघा. थर्ड फंक्शन कसं तयार होतं बघा तिथं. आता हा फंक्शन कुठे असणार आहे? इथं ए असणार आहे. त्यानंतर ए पासून कुठपर्यंत जातोय? इथं फंक्शन एफ टी एफ आपण काय करतोय इथं प्रोसेस करतोय बी पर्यंत येतोय. ओके. मग अजून एक फंक्शन डिपेंड झालं इथं बी पासून कुठलं फंक्शन डिपेंड झाले? जी फंक्शन डिपेंड झालेले. शेवटी आपल्याला काय मिळतं ही सी एक पॉईंट मिळतो. ओके. एक्स कुठं असणार आहे? हा इथं एक्स असणार आहे. मग एक्स वर कन्वर्ट होतो इथं एफ ऑफ एक्स मध्ये. एफ ऑफ एक्स पासून कुठं जातो इथं? हा फंक्शनला आता एक्स ठिकाणी काय येणार इथं? जी ऑफ एक्स येणार इथं. हा फंक्शन फ्रॉम आता इथं एक्स बघा एक्स ठिकाणी एफ ऑफ एक्स येणार इथं. आता इथून फंक्शन कन्व्हर्ट होणार आहे आता आपल्याला. ओके. प्रोसेस होणार आहे. इथं आउटपुट मिळतो आपल्याला एफ ऑफ जी ऑफ एक्स. हा फंक्शन तयार होतो इथं. ओके. येतं लक्षात सगळ्यांना? येस सर. म्हणजे आपण काय केलंय ए टू बी जर असेल आणि बी टू सी जर असेल फंक्शन मग आपल्याला एक फायनल फंक्शन तयार होतो ही ए फ्रॉम टू सी दॅट इज एफ कॉम्पोज जी केल्यानंतर आपल्याला ए टू बी मधले एक फंक्शन मिळते. ए टू काय येतो इथं सी. हा कंपोजिट फंक्शन तयार होतोय. हा मधलं फंक्शन काय होतं इथं कंपोज होतोय. मग त्याच्यावर एक सेट तयार होतोय. आता मला सांगा ए मधला आता बी मध्ये प्रत्येक शेट बी मध्ये आहेत बरोबर आहे. बी टू कुठामध्ये आहे? बीचा सी मध्ये आहे सगळे. शेवटी काय होऊ शकतं इथं ए मधले सगळे सी मध्ये डिफाईन होऊ शकतं इथं बरोबर आहे सी सेटला. येतं लक्षात सगळ्यांना इथं? ह्याला आपण काय म्हणतोय कंपोजिट फंक्शन म्हणतो. नेक्स्ट येतोय पॅरामीट्रिक फंक्शन. पॅरामीट्रिक फंक्शन काय येतं? इफ व्हेरिएबल एक्स अँड वाय आर एक्सप्रेस्ड इन थर्ड व्हेरिएबल मध्ये. पॅरामीटर फंक्शनचं डेफिनेशन मग हे समजलं का डेफिनेशन? पॅरामीटर फंक्शन parameter if variable x and y are expressible into third variable t as x equal to f1 of t and y is equal to f2 of t, then these functions are called as the parameter function. Parameter function म्हणजे काय असतो इथं? x and y are दोन व्हेरिएबल आहे. ओके. x and y are टू व्हेरिएबल्स आहे. आणि आता काय केले x and y काय केले फंक्शन्स आहेत बरोबर आहे. त्या एक्स अँड वाय एक्सप्रेस्ड इन थर्ड व्हेरिएबल मध्ये तिसरा व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस होत असेल तर एक्सप्रेस झाले असेल तर त्या फंक्शनला आपण काय म्हणतोय पॅरामीटर फंक्शन येतोय. फंक्शन म्हणतो आपण दॅट इज एक्स इज इक्वल टू फंक्शन एफ ऑफ टी दॅट इज f1 ऑफ टी अँड y इज इक्वल टू f2 ऑफ टी. किंवा एफ आणि जी दोन घ्या दोनही घेऊ शकता. दोन फंक्शन आहे त्या दोन्ही फंक्शन काय केले तर दोन्ही व्हेरिएबल आहे ना एक्स आणि वाय हा एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ थर्ड व्हेरिएबल मध्ये तिसऱ्या व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस होत असेल त्या टाईपचं फंक्शन आपण काय म्हणतो इथं पॅरामीट्रिक फंक्शन म्हणतोय. बघा हा एक्स कशामध्ये एक्सप्रेस झाला शेवटी टी मध्ये एक्सप्रेस झालेला आहे. एफ ऑफ फंक्शन टी मध्ये येतोय आणि हे वाय पण कशामध्ये आहे टी मध्ये आलेलं आहे. हे टी काय असणार इथं थर्ड व्हेरिएबल आहे. थर्ड व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस झालेलं आहे इथं. ओके. एक्स आणि वाय कशामध्ये थर्ड व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस झाले. These type of functions are called as a parameter function. For example, बघा x is equal to cos theta and y is equal to sin theta. बघा हा x आणि y काय एक्सप्रेस झालेला आहे थर्ड व्हेरिएबल इन टर्म्स ऑफ थर्ड व्हेरिएबल मध्ये. हा थर्ड व्हेरिएबल थीटा काय असणार इथं थर्ड व्हेरिएबल आहे. हा थीटाला आपण पॅरामीटर म्हणतोय. एक्स कशामध्ये एक्सप्रेस झालेलं आहे थीटा मध्ये झालंय. वाय कशामध्ये झालंय इथं थीटा मध्ये एक्सप्रेस झालेलं आहे. दिस टाइप्स ऑफ फंक्शन इज कॉल्ड एज अ पॅरामीटर फंक्शन. दुसरा एक्झाम्पल येतोय एक्स इज इक्वल टू 2t स्क्वेअर प्लस 1 वाय इज इक्वल टू 4t प्लस 1. हे एक्सप्रेस झाले बघा एक्स आणि वाय कशामध्ये एक्सप्रेस झाले टी मध्ये एक्सप्रेस होत झालेलं आहे.
म्हणजे ह्या टाईपचं आपण फंक्शनला काय म्हणतो इथं पेरिमेट्रिक फंक्शन म्हणतो. इम्पॉर्टंट आहे. पेरिमेट्रिक फंक्शन वरती एक एक्झाम्पल तुम्हाला 4 मार्काला असतो बघा. हा या टाईपचं दोन पेरिमेट्रिक फंक्शन दिलेले असतात. त्या दोन्ही पेरिमेट्रिक फंक्शनचा तुम्हाला काय करायचं इथं डेरिव्हेटिव्ह काढायचंय डी बाय डी एक्स दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. हा फंक्शन विथ रिस्पेक्ट टू वाय त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं डेरिव्हेटिव्ह काढायचं असतं तिथं. त्यामुळे पेरिमेट्रिक फंक्शन म्हणजे तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे. 2 व्हेरिएबल्स काय नाही एक्सप्रेस इन थर्ड व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस होत असेल त्या टाईपचं फंक्शनला आपण काय म्हणतो इथं पेरिमेट्रिक फंक्शन म्हणतो. ओके समजलं सगळं ना? येस सर. किती नंबरचा आहे? नेक्स्ट वन आहे एक्सप्लिसिट फंक्शन. नेक्स्ट है एक्सप्लिसिट फंक्शन. एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे काय? इफ व्हेरिएबल वाय इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स या फॉर्मॅट मध्ये जर फंक्शन असेल त्याला आपण काय म्हणतो इथं एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतो. अ व्हेरिएबल वाय इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ एक्स is called as a explicit function किंवा a variable x is expressible in terms of y is called as a explicit function. या टाईपचा फंक्शन असेल तर आपण एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतोय. दुसरा x is equal to f of y असेल किंवा g of y असेल. ह्या दोन्ही टाईपला आपण काय म्हणू शकतोय टाईपचं फंक्शनला आपण एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतोय. म्हणजे हा y कशामध्ये एक्सप्रेस झालेला आहे x मध्ये एक्सप्रेस झालेला आहे. इथे एक्स जर समजा वाय मध्ये एक्सप्रेस होत असेल तर त्या टाईपचं आपण फंक्शनला एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतोय. फॉर एक्झाम्पल वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3x बरोबर. वाय कशामध्ये एक्सप्रेस झालेलं आहे एक्स फंक्शन मध्ये एक्सप्रेस झालंय. हा एफ ऑफ एक्स ठिकाणी एक्स टर्म असेल वाय इज इक्वल टू एक्स टर्म असेल त्याला आपण एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतोय. किंवा एक्स इज इक्वल टू वाय स्क्वेअर प्लस 3y प्लस 4 वाय मध्ये जर असेल एक्स इज इक्वल टू वाय मध्ये जर एक्सप्रेस होत असेल त्याला आपण एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतोय. किंवा वायचा एक्स मध्ये एक्सप्रेस होत असेल तर एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतोय आपण. ओके आता मला सांगा वाय इज इक्वल टू एक दिलेले तिथं एक्स स्क्वेअर प्लस 2y प्लस 3 हा एक्सप्लिसिट फंक्शन होतं का? नो सर. No, sir. वाय स्क्वेअर घेऊया किंवा 3y घेऊया इथं. हा एक्सप्लिसिट फंक्शन होतं का? नो सर. नो सर. नाही होत. काय होत नाही? वाय इज इक्वल टू फक्त आपलं काय पाहिजे एक्सचं टर्म्स पाहिजे किंवा एक्स इज इक्वल टू वायचं टर्म पाहिजे. इथं वाय इज इक्वल टू काय दिले इथं काही मध्ये एक्सचं टर्म पण आहे आणि वायचं पण टर्म आहे. दोन्ही टर्म इथं कॉम्प्लेक्स आहेत इथं. त्यामुळे हे एक्सप्लिसिट फंक्शन. सर आवाज येत नाहीये. तर आवाज येत नाही. ओके या पद्धतीमध्ये असेल तर आपण पद्धतीमध्ये असेल तर फंक्शन आपण काय म्हणतोय एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतोय. किंवा दुसरा एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर प्लस वाय याला आपण काय म्हणू शकतो का एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतो का आपण याला? No, sir. का नाही? एक्स इज इक्वल टू काय पाहिजे इथं एक्स वायचं टर्म पाहिजे सगळे इथं एक्स आणि वायचं दोन्ही टर्म इथं मिक्स आहे बरोबर आहे. त्यामुळे हे एक्सप्लिसिट फंक्शन होत नाही. ह्या दोन्ही फंक्शन एक्झाम्पल काय आहे नॉट इन एक्सप्लिसिट फंक्शन येतं. हे दुसरं फंक्शन येतं मी नेक्स्ट स्टेप सांगतो तुम्हाला. नेक्स्ट डेफिनेशन तीच आहे. ह्या टाईपचं बघा वाय इन टर्म्स ऑफ एक्स असेल किंवा एक्स इन टर्म्स ऑफ वाय असेल त्याला आपण काय म्हणतोय एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतोय. ओके समजलं सगळं ना?
Yes, sir. उद्या सगळे ह्या डेफिनेशन मी विचारणार आहे, लक्षात ठेवा. मी एक्झाम्पल देतो, एक्झाम्पल सांगावं लागेल तुम्हाला सगळ्यांना. ज्यांना विचार त्यांनी एक्झाम्पल पण सांगायचं. नेक्स्ट येतोय इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शन बघा काय येतं. If the variable x and y are not separated from each other from the function f of x comma y is equal to 0 is called as the implicit function. बघा काय म्हणतो मी, x and y are काय तिथं, x and y are cannot separated in म्हणजे x and y दोन्ही इथं आपल्याला सेपरेट करता येत नाही तिथं. each other cannot separated from each other. Okay, is called as the implicit function होते. x and y are not separated from each other is called as the implicit function येते. For example, f of x comma y is equal to 0 या फॉर्म मध्ये जर फंक्शन जर असेल, त्या फंक्शनला आपण काय म्हणतो इथं, इम्प्लिसिट फंक्शन म्हणतो. म्हणजे काय, त्या दिलेल्या फंक्शन मध्ये x आणि y दोन्ही सेपरेट करता येत नाही, आपल्याला सेपरेट होत नाही ते. त्या टाईपचा फंक्शन आपण काय म्हणतोय, इम्प्लिसिट फंक्शन म्हणतोय. येतो लक्षात सगळ्यांना. दॅट इज त्या फंक्शन मध्ये एक्स अँड वाय च्या टर्म इथं मिक्स असते, तिथं कंबाईन असतील. एक्स अँड वाय च्या टर्म जर मिक्स असतील आणि सेपरेट करता येत नसेल, त्या टाईपचा फंक्शन आपण काय म्हणतोय, इम्प्लिसिट फंक्शन म्हणतो. फॉर एक्झाम्पल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2xy प्लस 1 इज इक्वल टू 0. आता हे या पद्धतीने या फॉर्मॅट मध्ये एक्झाम्पल आहे दिले, बरोबर आहे. फंक्शन मध्ये काय दिलं इथं, दॅट इज इथं तुम्ही एफ ऑफ एक्स येऊ शकता. त्याला आपण काय म्हणू शकतो, एफ ऑफ एक्स कॉमा वाय. एक्स कॉमा वाय काय म्हणतो आपण, एक्स कॉमा वाय ह्याचा अर्थ काय आहे, त्या दिलेल्या फंक्शन मध्ये एक्स आणि वाय चा टर्म इथं काय असते, दोन्ही टर्म असते तिथं त्याच्यामध्ये. त्या दोन्ही टर्म असेल आणि ह्या दोन्ही सेपरेट करता येत नसेल आपल्याला, त्या टाईपचं फंक्शन आपण काय म्हणतोय, इम्प्लिसिट फंक्शन म्हणतोय. सेकंड एक्झाम्पल येतो बघा, एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू, या ठिकाणी काय तर दिले आपल्याला इथं, एक्स क्यूब प्लस 3xy इज इक्वल टू वाय स्क्वेअर प्लस 4xy. त्या पद्धतीमध्ये एक एक्झाम्पल दिले. हा फंक्शन इम्प्लिसिट फंक्शन आहे का एक्सप्लिसिट फंक्शन होतं, Implicit. इम्प्लिसिट फंक्शन होतोय, बरोबर आहे. त्या दिलेल्या फंक्शन मध्ये एक्स आणि वाय चा टर्म येतं मिक्स आहे, म्हणजे दोन्ही दिलेला येतात आणि त्याला सेपरेट करता येत नाही आपल्याला, त्या टाईप फंक्शन आपण काय म्हणतो, इम्प्लिसिट फंक्शन. ओके, एवढं काय करा, सगळे डेफिनेशन वगैरे अभ्यास करा. आपण उद्या ह्याच्यावरती काय करूया, एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. ठीक आहे, पीडीएफ फाईल पाठवतो तुम्ही आज आणि ती बघून हे करा. ओके, अटेंडन्स घेतो 1 मिनिट. काल कोण कोण अब्सेंट होता, रोल नंबर 10 आहे का, येस सर. काल अब्सेंट होतं लेक्चरला, नो सर, होते मी. अटेंडन्स दिलाय वाटतं मग माझ्या लेक्चरला. दिलती सर. नाही दे मग आता नंबर कसं येतो तुमचा इथं, मग परत 2 वेळा विचारा तुम्हाला कोण अब्सेंट आहे का, नंबर अब्सेंट नंबर 2 वेळा वाचलं होतं. नो सर, माझं नव्हतं वाचला, मी दिलती प्रेझेंटी. बरोबर, रोल नंबर 22. येस सर. काल अब्सेंट होतं. हा सर, लस घ्यायला गेलो.
सांगायचं ना, न सांगता absent राहायचं नाही अजिबात. हा हो हो sir. 25, 27, 31, 33, 35, 58, 70, ओके. स्टॉप करूयात आपण. बाकी ते हे पाठवतो तुम्हाला, सगळ्यांनी काय करा, ते सगळे फॉर्म्युला वगैरे लिहून घ्या. फॉर्म्युला आणि आता झालेलं तेवढं झाले सगळे नोटबुक मध्ये पाहिजे होते मला. ओके चालते, लेफ्ट हो सगळ्यांनी.